आणि काल नागपूरमध्ये जो काही प्रकार घडला त्यावर अर्थातच राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत, त्याही जाणून घेऊया। नागपूरमधली परिस्थिती आता चिंताजनक नाही। नागपूरमध्ये कंट्रोलमध्ये आहे। रात्री घटना घडली ती दुर्दैवी होती, पण त्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण चार्ज घेतलेला आहे। पोलिसांचं पूर्ण त्या ठिकाणी लक्ष आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे मंत्री पालकमंत्री बावनकुळे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत। मला वाटतं आता परिस्थिती आटोक्यात आहे। कुठे अनुचित प्रकार सकाळी घडलेला नाही। कुठेतरी पाणी मुरते आहे, दाल में काला है, इसके पीछे किसी की साजिश है, कुणाचे तरी त्या मागे मोठा हात आहे म्हणता येईल। परंतु ते फेल्युअर असताना हेही विचारावं लागेल की देवेंद्रजी, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये असले जे प्रकार होत आहेत, तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचण्याचा तर प्रकार नाही ना। एकीकडे बोधगया महाबोधी महाविहारचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन शांततेने सुरू असताना अशा प्रकारचा धार्मिक उन्माद आणणं आणि नंगानाच करणं ही सरकार खपवून घेणार आहे का? खरं म्हणजे पोलीस का आले गेले नाहीत याची चौकशी तर झाली पाहिजे, भाजपचे आमदार म्हणतायत। पण ज्या वेळेस हा कबरीच्या संदर्भात आंदोलन होणार होतं, काही हिंदुत्ववादी आमच्या संघटना त्या ठिकाणी ते आंदोलन करणार होते, त्यावेळेस तिथेच जर ते थांबवलं असतं तर हा प्रकार झाला नसता आणि या प्रकाराला सामोरं जावं लागलं नसतं। हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा दोष किती आहे त्यापेक्षा बोलणारे जे काही आमदार आहेत त्यांचा किती त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे। तेच बगलबच्चे सगळ्यात महत्त्वाचं जातीयवाद निर्माण करून समाजातलं वातावरण खराब करतात। मंत्री नितेश राणे सातत्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक वक्तव्य करत होते। सरकारकडून कुठे त्यांना रोखलं गेलं नाही, या सगळ्याचा परिपाक आहे का? हे पहा, मंत्री एकटे नितेश राणे नाही तर सगळेच मंत्री, सगळेच आमदार भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या ज्या संघटना आहे अंगीकृत, मग बजरंग दल सारख्या संघटना असतील, विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटना असतील, या ज्या पद्धतीनं वक्तव्य विघातक करतायत, मला असं वाटतं यांना समाजात फूटच पाडायची आहे, यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहे आणि या सगळ्या पोळ्याच्या माध्यमातून मला असं वाटतं राजकारण करण्याचं काम हे सरकार करतंय आणि भारतीय जनता पार्टी करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।